लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचंय. आणखीन एक बलाढ्यबाण सामना पण इथे पाहत आहे दोन्ही टीमच्या दरम्यान. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमने एक मॅच जिंकली. एक महत्वाची लढाई आपण इथे पाहू शकाल. चांगलं बॅटल या मॅच मध्ये पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ऋषी आणि कुणाल. कुणाल आपण पहा नॉन स्ट्राईक इनला. या खेळाडूने अगदी धुमाकूळ घातला या मैदानाच्या आतमध्ये. मागच्या पहिल्या पर्वामध्ये अखेर आपल्या बॅटिंगच्या जोरावरती धुमाकूळ घातला. या शिरवणे नगरीमध्ये हा उरण कोलीवाडा संघ खेळायला भरपूर पसंत करतो. ऋषी आणि कुणाला आपण पाहत आहे. बॉलिंग करण्यासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी सचिन आलाय. उभं नंबर पहिलं हाताळण्यासाठी. चांगला बॉल आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. वा वाटा कव्हर ड्राईव्ह यार. फटकाला जवाब आहे. थँक्यू डीजी. क्या बात आहे. काय ड्राईव्ह आपण पहा. मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि ऋषी दादाची कव्हर ड्राईव्ह ला जवाब आहे यार. काय फटका सजवलाय. आणखीन एक स्लॉप स्वीप करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नव्हता. अगदी वेग भरपूर आहे. वाईट +1 लेग स्टिक सोडलाय. आणखीन एक समोर खेळलाय. डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळलाय. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थँक्यू डीजे. काय फटका सजवलाय. हल्लाबोल केला या दोन्ही फलंदाजांनी. आक्रमण केलाय. चांगला बॉल यार. 30 बॉल. चांगला बॉल. वेग टिट फॉर टैट. ईट का जवाब पत्थर से. तू शेर तो मैं सबा शेर. क्या बात आहे. एक तेरा तो एक मेरा. मीही तुझ्यापेक्षा कमी नाही आहे. ही चांगला बॅटल आपल्याला इथे पाहायला मिळालाय. चांगला खंबा केलाय. चांगला पलटवार केलाय या गोलंदाजाने सचिनने. बॉल तयार. आणखीन एक 30 बॉल. अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर. अगदी वेग आणि वेग पाहायला मिळालाय. भन्नाट वेग धारण केलाय. प्रचंड वेगाने बॉल विकेट किपरचा वेध घेतलाय. 11 धाबा फलकावरती आहे. पहिलं षटक मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती. चांगला बॉल आहे. चांगला बॉल आहे. प्रज्वल येणार. बॉल पकडेल फेकेल. लेग बायचा इशारा अंपायर सिग्नल आपण पहा. सिंगल मिळते. सिंगलने वाढते. धावफलक पोहोचलाय 12 या आकड्यावरती. शेवटचा बॉल. 12 धाबा धावफलकावरती असताना पहिलं षटक मार्गस्थ आहे. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे. 12 झाले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. सचिनने चांगला पलटवार केलाय. ऋषी आलाय स्ट्राईक एंडला. 12 धाबा. ऋषी यांना स्वीप करण्याचा प्रयत्न. सिंगल अंपायर सिग्नल. सॅम्युअल यांचा सिग्नल येतोय की हा लेग बाय आहे. सिंगल मिळते. सिंगलने ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. 13 धाबा धावफलकावरती असताना.
थँक्यू डीजे. बॉलिंग करण्यासाठी राहुल म्हात्रे आलाय. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी. आणखीन एक आपल्या फिरकीचा जादूगर, आपल्या बोटाच्या जादूवरती याही खेळाडूने अनेकांना फिरवलाय. आणखीन एक बॉलिंग करण्यासाठी आलाय. ऋषी आहे स्ट्राईक एंडला. ही चांगलं बॅटल पाहायला मिळेल. एकीकडे ऋषी तर एकीकडे राहुल म्हात्रे. हे बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळते. ऋषी स्ट्राईक एंडला ऋषी पहिला बॉल फेस करेल. ओहो हो, चांगला बॉल यार, क्या बात आहे. फिरकीचा जादूगर, कटरचा वापर केला गेलाय. भन्नाट वेगाने बॉल विकेट किपरचा वेध घेतलाय. ऋषी यांना बीट करून प्ले ऑन द बॉल पडल्यानंतर बॉल घेतला विकेट किपरचा बीट. रन मिळत नाही आहे. डॉट बॉलची सांगता होते. 12 धाबा धावफलकावरती असताना 13 आहेत, माफ करा. आणखीन एक चांगला बॉल पायावरती हाताळलाय. वा, सलगचा दुसरा डॉट बॉल. राहुल म्हात्रे यांना पाहत आहे. काय गोलंदाजी होती, कमालीची बॉल. बॉलिंगचा परफॉर्मन्स आपण इथे पाहू शकाल. आपल्या बोटाच्या जादूवरती अगदी फिरवलाय. कटरचा बेतात बादशाह म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे राहुल म्हात्रे, बॉलिंग करण्यासाठी आपण पाहू शकाल. चांगला बॉल स्वीप केलाय. टायमिंग प्रॉपर जुळलाय. गॅप मधून बॉल काढलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. थँक्यू डीजे. टायमिंग प्रॉपर जुळलाय. आता ऋषीच्या बॅट मधून धमाका आलाय. चेडू सीमारेषा पार, चौकार. 4 धाबाने वाढते. धावफलक पोहोचलाय 17 धाबा. 17च्या घरामध्ये. फिल्डिंग मध्ये वारंवार फेरबदल होतोय. राहुल म्हात्रे बॉलिंग करण्यासाठी आता काउंटर अटॅक केलाय. धावा येताना दिसत आहे. संघर्षाची लढाई, प्रयत्नाची पराकाष्ठा आपण पाहू शकाल या दोन्ही टीमच्या माध्यमातून होताना दिसत आहे. 17 झालेत. ओव्हर नंबर 2 इथे मार्गस्थ आहे. आणखीन एक स्वीप केलाय. वा, तो क्षेत्र निवडलाय. चेंडू सीमारेषा बार. थँक्यू डीजे. पहा ज्या पद्धतीने हा फटका डिग आउट केलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहत आहे. जागा बनवली. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर जुळलाय. काय फटका ठोकलाय. घुटना टेक, तमाशा देख. स्क्वेअर ऑफ द विकेट. अगदी मिड विकेटला फोडलाय. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकदवान फटका आपण पाहत आहे. ऋषीच्या बॅट मधून धमाका आलाय. 4 धाबाने झपकन मुसंडी मारते. 21 धाबा धावफलकावरती आहे. 2 डॉट बॉल खाल्यानंतर 2 चौकार. दोन्ही खेळाडूने चांगला पलटवार केलाय. आणखीन एक दुधारी तलवार. स्विचिट मारण्याचा प्रयत्न. सिंगल भीती. शेवटचा बॉल सिंगलने वाढेल. धावफलक पोहोचेल. 23 धाबा धावफलकावरती आहे. 22 झालेत, माफ करा. 22. 22 धाबा. 22 धाबा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या ओव्हर मध्ये. 22 ऑन दी बोर्ड. 22 धाबा धावफलकावरती असताना शेवटचा बॉल. कुणालच्या बॅट मधून बॉल बुलेटच्या वेगाने. फिल्डिंग कमालीची होते. एफर्ट्स कमालीचे होते यार. एफर्ट्सची दाद द्यावी लागेल. अगदी बॉल बुलेटच्या वेगाने होता. सिंगल मिती. सिंगलने ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय आणि धावफलकावरती धाबा आहे 23 धाबा. थँक्यू डीजे. चला टीम मीटिंग घेऊ नका. जयसाई शिरवणे नेरूळ टीम, चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. चला फास्ट खेळायचे लक्षात घ्या. टाइमर हा सुरू आहे त्यामुळे तुम्हाला फास्ट खेळावं लागेल. बॉलिंग करण्यासाठी आलाय आणखीन एक. ज्या खेळाडूने नुकतीच झालेला हा हंगाम 2025-26 मध्ये नवी मुंबईमध्ये शतक, नवी मुंबईचा हा खेळाडू आणि शतक लावण्याचा ज्या खेळाडूने कारनामा केला आहे. नेरूळ गावाचा पहिला बायकरमॅन सोनारी या गावामध्ये शतक मारण्याचा जो खेळाडू कारनामा केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय बॉलिंग करण्यासाठी.
सिद्धू कडू आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. भिंगारीच्या क्रीडांगणावरती सोनारीच्या विरोधामध्ये या खेळाडूने शतक झळकावलं होतं आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. सिद्धू कडू आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. सिद्धूचा पहिला बॉल बॅक ड्राईव्ह रन मिळत नाही आहे. डॉट बॉलची सांगता होती. तेवीस धावा धावफलकावरती आहे. डॉट बॉल. आणखी एक चांगला बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न प्रज्वल येईल. बॉल पकडेल फेकेल तोपर्यंत मी ती सिंगलने वाढेल. सिंगलच्या बरोबर धावफलकावरती धाबा इथे पाहत आहे. 24 धाबा धावफलकावरती आहे. 24 धाबा आपण पाहत आहे. आजची पहिली रजडी आपण पाहता. अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि पहिलीच रजडीमध्ये हा सामना आपण इथे पाहू शकाल. 24 झालेत. दोन्ही टीमने किक मॅच जिंकली. 24-24 धावा. हो चांगला बॉल यार. कोला टाकण्याचा प्रयत्न. वेग भरपूर आहे. भन्नाट वेग धारण केलाय. सिद्धू कडू यांचा वेग पहा भरपूर आहे. सिंगल मिळते. सिंगल वाढते. धावफलक पोहोचलाय 25 धावा. आणखीन एक चांगला बॉल ड्राईव्ह केलाय परंतु फिल्डिंग इथेही चांगली होते. सिंगल इथेही मिळेल. चांगली गोलंदाजी होते. सिद्धू कडूने पहा काय गोलंदाजी केली. कुठल्याही प्रकारचा रूम दिला जात नाही आहे. योग्य टप्प्यावरती सटीक लाईन आणि लेंथने गोलंदाजी होते. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल. इथे टॅप करण्याचा प्रयत्न. राहुल येत आहेत. वाह राहुलचे एफर्ट्स पहा. फिल्डिंगचा परफॉर्मन्स कमालीचा राहिलाय. एफर्टची धाप द्यावी लागेल. एक धाबासाठी लढताना दिसत आहेत. चांगले षटक हाताळलाय. अजूनही या ओव्हरमध्ये एखादाही चौकार आलेला नाही आहे. चला 27 धाबा धावफलकावरती आहे. 27 शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये. 27 धाबा. 5 बॉल मध्ये फक्त 4 धाबा खर्च केल्यात या गोलंदाजाने. एकही एक्स्ट्रा मात्र खर्च केली नाही आहे. एखादाही चौकार खाल्ला नाही आहे. म्हणजे आपला लाईन आपला योग्य टप्पा सटीक लाईन आणि लेंथने गोलंदाजी होते आपण पाहू शकाल. 27 झाले. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे ओव्हर मध्ये. सिद्धू पुन्हा एकदा तयार. शेवटचा बॉल इथेही मिळेल. सिंगल. फाईन लेग रिझन मधून सिंगल मिळते. सिंगलने ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 28 धाबा. तर गौरव आलाय बॉलिंग करण्यासाठी ओव्हर नंबर 4 मध्ये. आणखीन एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे. गौरवचा पहिला बॉल. स्वॅग से करेंगे स्वागत. कुणालने केलाय. चौकाराने स्वागत. 9+4 म्हणजे सोने पे सुहागा. बॉल सीमारेषेच्या बाहेर. नो प्लस 4 म्हणजे या 5 धाबा टीमच्या खात्यात ऍड होताना दिसत आहेत. 5 धाबाने वाढते. धावफलक पोहोचलाय
33 धाबा धावफलकावरती आहे. आता चांगला पलटवार केलाय. गौरवच्या पहिल्या बॉलवरती आक्रमकतेचं रूप धारण केलाय. 33 धाबा. खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची प्रतीक्षा होती, उरण कोलीवाडा संघ वाट पाहत होता, अखेर तो फटका ठोकलाय. हा चांगला बॉल, व्हाईट बॉल आहे. ऑफ स्टिक सोडलाय. अंपायर सिग्नल येतोय की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या बरोबर धावफलक पोहोचेल. 34 धाबा धावफलकावरती ते आहे. चौतीस धावा. आणखीन एक ड्राईव्ह. वा, बॉल बुलेटच्या वेगाने एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा बाहेर. थँक्यू डीजे. बॉल अगदी बुलेटच्या वेगाने. कुणालचा हा ब्रँड स्ट्रोक आपण इथे पाहू शकाल. ऑन साइडला दोन क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमधून बॉलला फेकलाय. काय फटका सजवलाय. आणखीन एक. वा, कव्हर पॉइंटचं क्षेत्र यावेळेला निवडलाय. सलगचा तिसरा. चेंडू सीमा पार. थँक्यू डीजे. कुणालने हा असाही कालखंड होता 2025. स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्था अगदी गाजवलाय या खेळाडूने. आणि 2026 मध्ये आपण पाहू शकाल हल्ला बोल केलाय. चांगला बॉल आहे. ऑफ स्टिक सोडलाय. अंपायर सिग्नल हा व्हाईट बॉल. व्हाईट बॉल बरोबर धावफलक पोहोचलाय. 43 धावा धावफलकावरती असताना 43 रन्स ऑन द बोर्ड. चांगला बॉल. वाह, क्या बात है. घुटना टेक तमाशा देख. थ्रू द कव्हर से ऊपर आणि फंटास्टिक स्ट्रोक. बॉल सीमा पार. हा येतोय चौकार. लगातारच्या 4 बॉल मध्ये 4 चौकार. काय बॅटिंग केली. 4 चौकार आपण पहा. कव्हर पॉइंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा हा क्षेत्र निवडलाय. धाबा धावफलकावरती आहे. फक्त 3 बॉलचा खेळ ते संपलाय आणि धाबा धावफलकावरती आहे 47. 47 धाबा धावफलकावरती असताना सत्तेचाळीस धाबा धावफलकावरती आहे. 3च बॉल झालेत. त्यामध्ये एक नो बॉल होता, त्यामुळे 3च बॉल आणि एक व्हाईट बॉल सुद्धा फेकण्यात आलाय. 2 व्हाईट बॉल फेकलेले आहेत, एक नो बॉल आलाय, म्हणजे 3च बॉल झालेले आहेत. आणि धावफलकावरती धाबा 47. गौरवच्या विरोधामध्ये हल्ला चढवला गेलाय. आणखीन एक 5वा देखील आलाय. थँक्यू डीजे. 4 बॉल मध्ये 5 चौकार. धाबा धावफलकावरती 51 धाबा धावफलकावरती आहे. काय बॅटिंग सुरू आहे. वा, व्हॉट अ फंटास्टिक यार. अफलातून संघ अडचणीमध्ये होता आणि अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम ज्या खेळाडूने केलाय. कुणाल अगदी बरसला या मैदानाच्या आतमध्ये. हल्लाबोल केलाय. आक्रमण आणि आक्रमणच मैदानामध्ये. हा व्हाईट बॉल आहे. लेग स्टिक सोडलाय. व्हाईट बॉल वाढेल. धावफलक पोहोचलाय 52 या आकड्यावरती. 52 धाबा. सुरुवातीला 3 ओव्हर मध्ये धाबा येत नव्हत्या. या ओव्हर मध्ये हल्ला बोल केलाय. सिंगल मिळते. सिंगलने वाढते. धावफलक पोहोचलाय. 53 धाबा. शेवटचा बॉल शिल्लक आहे.
आणि टीमची धावसंख्या 53 या आकड्यावरती. शेवटचा बॉल. चला नेक्स्ट मॅच कामोटेचा राजा ऋषभ आणि त्यांच्या विरोधामध्ये देवी प्रतिष्ठान ऐरोली. चला दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करायचंय. आणखीन एक सॉफ्टवेअर ढकललाय, बॉलला पाठवलाय, शेवट गोड व्हावा, चेंडू सीमारेषा पार. आणखीन एक धमाका. चला 57 धाबा धावफलकावरती आहे आणि 58 धाबाचा पाठला करायचा या मॅच मध्ये. चला नेक्स्ट मॅच कामोटेचा राजा आणि देवा प्रतिष्ठान ऐरोली. कामोटेचा राजा आणि देवा प्रतिष्ठान ऐरोली दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच डीजे मास्टर. चला 58 धाबाचं लक्ष मॅच मध्ये आहे. जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 58 धाबा तुम्हाला बनवायचे आहेत त्या मॅच मध्ये. काय घडेल काय बिघडेल हा भव्य दिव्य सोहळा आपण इथे पाहताय. चला नेक्स्ट मॅच कामोटेचा राजा आणि देवा प्रतिष्ठान ऐरोली दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी यायचे लवकर. माइक रखा ऐसा हाँ ऐसा रख वैसा मत रोहित पोपी आने वाला है क्या तू इधर है ना उसको बोल कॉर्डलेस माइक दे आवाज भी में दम से हाँ ठीक है चल. चला थँक्यू सो मच. 58 धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत या येणाऱ्या 24 बॉल मध्ये. 58 धाबाचा पाठला करायचा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे लवकरात लवकर टॉस साठी. चला देवा प्रतिष्ठान ऐरोली आणि ऋषभ लगेच या. कामोटीचा राजा दोन टीमचे कॅप्टन उपस्थित आहे आणि टॉस इथे होतोय. तर टॉस इथे होतोय. आदरणीय कलाकार जोशी साहेबांच्या माध्यमातून टॉस इथे होतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि कलाकारजी जोशी यांच्या माध्यमातून नेक्स्ट मॅचचा टॉस इथे होतोय. टॉस आणि जिंकलाय ऋषभ. टॉस जिंकलाय, लगेच निर्णयाची अंमलबजावणी करायची. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कामोटे टीमने टॉस इथे जिंकलाय आणि पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय इथे घेतलेला आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 गोलंदाज वापरण्याची मुभा दिलेली आहे. नो प्लस चौकार आलाय म्हणजे एकही बॉल झालेला नाहीये. 6 धाबा धावफलकावरती आहे. जी सुरुवात पाहिजे ती सुरुवात मिळाली. अजू नवले स्ट्रायकिंगला आपण पाहू शकाल. 58 धाबाचा लक्षाचा पाठला करायचा आहे. चांगला बॉल या वेळेला, चांगला बॉल, परंतु अंपायर सिग्नल येतोय की हा वाईट बॉल आहे. शरीरापासून दूर होता, पंचाने हात केले समांतर, त्यामुळे बॉल आहे अभांतर. वाईट बॉल एक्स्ट्रा खात्यात ऍड होते. सात धाबा धावफलकावरती आहे.
पहिलं षटक इथे मार्गस्थ असताना 58 धावाचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. चांगला बॉल फुल टोस होता, खरा फिल्डिंग. चुकीला अजिबात माफी नाही आहे. चुकी झाली त्याचं भूदंड भरावा लागेल. चौकार. चार धावांनी वाढील. धावफलक पोहोचला 11 धावा. धावफलकावरती आपण पाहू शकाल सिंगल मी ते पहिल्या 2 बॉल मध्ये धावा आलेल्या आहेत 12. 2 बॉल मध्ये 12 धावा. धावा धावफलकावरती आहे. सुरुवात चांगली झाली. वेल बिगेन इज अ हाफ डन असं म्हणतात. तुमची सुरुवात ही चांगली असावी आणि सुरुवात जशी पाहिजे तशी मिळाली आहे. 12 धावा धावफलकावरती आहे. हो चांगला बॉल यार. खोला टाकण्याचा प्रयत्न. चांगला बॉल. एकच रण इथे भीते. सिंगलने वाढते. धावफलक पोहोचलाय 13 या आकड्यावरती. 13 झाले. धावफलकावरती धाबा इथे पाहत आहे. 13 धावा धावफलकावरती असताना चांगला बॉल गॅप मध्ये बॉल चाललाय. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या बाहेर. चेंडू सीमारेषा पार. अज्जू नवलेच्या बॅट मधून धमाका. चला फास्ट खेळायचे. वेग घेऊ नका दोन्ही टीम. धाबा धावफलकावरती आहे 17 धाबा धावफलकावरती आपण इथे पाहू शकाल. बॅटिंग चांगली झाली आहे. जी सुरुवात पाहिजे. अज्जू नवले अगदी धडपड करतोय, संघर्ष करतोय आपल्या टीम साठी. आणखीन एक टाका झालाय. वा एफर्ट्स तेवढ्याच ताकदीचा यार. कमालीचा एफर्ट्स. सिंगल मिळते. सिंगलने वाढते. धावफलक पोहोचलाय 18 या आकड्यावरती. 18 धावा. शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये. चेंज ऑफ पेस. गतीला ओळखलं आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा 22 धावा धावफलकावरती आहे. 18 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 12 धावा. 18 बॉल आणि 36 धावा. चला उरण कोलीवाडा. प्रत्येक बॉल वरती टीम मीटिंग घेऊ नका विनंती करतोय. तर नावेद आलाय बॉलिंग करण्यासाठी. 18 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे सामना जिंकण्यासाठी. मध्ये 36. पहिलाच बॉल उडवलाय. अज्जू नवलेचा धमाका. चेंडू सीमारेषा बाहेर. अज्जू नवलेचा हा धमाका आपण पाहू शकाल. काय बॅटिंग सुरू आहे. अगदी बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक ड्राईव्ह करायचा प्रयत्न. समोर मारलाय. वा सॉलिड यार. क्या बात आहे. चेंडू सीमारेषा पार. अज्जूच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. अज्जू का भल्ला उछलकर बोला. चेंडू सीमा पार. पहिल्या 2 बॉल वरती 2 हल्ले चढवलेले आहेत. पहिल्या 2 बॉल वरती 2 आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं आहे. बॅटिंग कमालीची झाली आहे. चांगला बॉल. चेंज ऑफ पेस. स्विंग अँड मिस. चांगला बॉल. गती कमी केली. बोट आकाशावरती. फलंदाज बाद. गती कमी केली. गतीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. फलंदाजापेक्षा गोलंदाज इथे चांगला श्रेष्ठ आहे आणि अखेर फलंदाज बाद. पहिला धक्का बसलाय.
30 धाबा धावफलकावरती आहे. अजूनही 28 करायच्या. मॅच अजूनही ऑन आहे. अजूनही 28 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. सामना डोलायमान अवस्थेमध्ये गेलाय. गौरव मैदानाच्या आतमध्ये आला बॅटिंग करण्यासाठी. इथे ड्राईव्ह केलाय. ऑफ साइडला बॉल चाललाय. लॉंग ऑफला एकच रन मिळेल. अजूनही 27 बनवायचे आहे त्या मॅच मध्ये. 14 बॉल आणि 27 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. चौदा बॉल आणि 27 धाबाचं इक्वेशन आहे या मॅच मध्ये. सामना अगदी डोलायमान अवस्थेमध्ये गेलाय. 14 मध्ये 27. आहा, चौकार गेलाय. बॉलला पाठवलाय. नशिबाची मिळाली साथ. पियुष देशमुखच्या बॅट मधून आलाय हा चौकार. तर 13 बॉल आणि 23 करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी येणारे 13 बॉल आणि तुम्हाला 23 धाबांची आवश्यकता आहे. 13 मध्ये 23 या मॅच मध्ये तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. 13 बॉल आणि 23 पियुषच्या बॅट मधून. वाह, व्हॉट अ लाजवाब ड्राईव्ह आपण पाहू शकाल. क्या बात आहे. सामन्याला कलाटणी आणणारा हा फटका आपण पाहू शकाल. चेंडू सीमा रेषा बार. चला 39 झालेले आहेत आणि 12 मध्ये 19 करायचे आहेत. 12 बॉल आणि 19 धाबांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. तर 12 बॉल आणि 19 धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. हा व्हाईट बॉल आहे. नितीश झालेत. 12 मध्ये 18 बनवायचे आहेत. हा ही व्हाईट बॉल आहे. आता 12 बॉल आणि 17 बनवायचे आहेत. हा चौकार आलाय. आता 11 बॉल आणि तुम्हाला या मॅच मध्ये आता धाबा बनवायच्या आहेत 13. 11 मध्ये 13 करायचे आहेत. गौरवच्या बॅट मधून हा चौकार आलाय. 11 बॉल आणि 13 धाबाचं इक्वेशन आहे. व्हाईट प्लस 4 म्हणजेच 5 मिळतील. आता 11 बॉलचा केस शिल्लक आहे आणि धाबा 8 करायच्या आहेत त्या मॅच मध्ये. 50 धाबा पूर्ण झालेल्या आहेत. 11 बॉल 8 धाबा आता तुम्हाला करायच्या आहेत. नो बॉल आणि आणखीन एक चौकार. गौरवने ज्या धाबा खर्च केल्या होत्या त्याच धाबा आता वसूल करत असताना पाहायला मिळते. चला 2 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. आता सामना बरोबरी सुटलाय. एकच रन बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी आणि ही रन देखील इथे पूर्ण झालेली आहे. अभिनंदन टीम. जयसाई शिरवणे नेरुळ हा संघ इथे जिंकलाय. सलग 2 मॅच जिंकलेल्या आहेत आणि हार्डलक उरण, हार्डलक ऋषी आणि हार्डलक कुणाल तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
चला ऋषभ लगेच फिल्डिंग लावून घ्या. चला कामोटेचा राजा टीमने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. देवा प्रतिष्ठान ऐरोली टीम ऋषभ तुमचा एक्स्ट्रा